मुंबईत निघणाऱ्या मोर्चाच्या तयारीबाबत आज जरांगेंची बीडमध्ये बैठक। 27 तारखेला मुंबईकडे रवाना होणार। पुन्हा आरक्षणाचं वादळ उठणार। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमधील राड्या प्रकरणी गुन्हा दाखल। दोन्ही गटातील 400 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल। पुण्यात मनसेनं बंद पाडली फ्रेशर्स पार्टी। अल्पवयीन मुलांना मद्यविक्री होत असल्याचा मनसेचा आरोप। राजा बहादूर मिल्स इथल्या किकी पब मध्ये सुरू होती पार्टी। पब फोडून टाकण्याचा मनसेचा इशारा। आदित्य ठाकरे आज धारावीतील शाखेला भेट देणार। ठाकरेंची शिवसेना छोटेखानी सभाही घेणार। पुन्हा सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेरमध्ये सभा घेणार। बाळासाहेब थोरातांच्या घराच्या बाजूच्या मैदानात सभा होणार असल्यानं चर्चा। शिंदे काय बोलणार याकडे लक्ष। कीर्तनकार संग्राम भंडारेंनी पुन्हा दिला बाळासाहेब थोरातांना इशारा। थोरात यांनी हल्ल्याचं समर्थन केलं, त्यामुळे आळंदीमधील महाराजांच्या गाड्या फोडण्याचं लोक बोलू लागलेत। भंडारे यांचा आरोप। फडणवीस सरकार महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला लुटतंय। नाना पटोले यांची टीका। पोलिसांना कारवाईचं टार्गेट देऊन सरकारची तिजोरी भरली जाते। पटोलेंकडून स्क्रीनशॉट दाखवत गंभीर आरोप। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची बस जळून खाक। कशेडी बोगद्याजवळ टायर फुटून लागली आग। चालकानं प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्यानं मोठी दुर्घटना टळली। कोकणवासियांसाठी सोडण्यात येणारी दुसरी मोदी एक्सप्रेस आज दुपारी 2 वाजता सुटणार। दादर रेल्वे स्थानकातून कोकणाकडे रवाना होणार। नितेश राणेंकडून विशेष रेल्वेचं आयोजन। गणेश भक्तांसाठीच्या टोल मुक्तीच्या घोषणेला केराची टोपली। टोल पास दाखवल्यानंतरही फास्टॅग मधून कापले पैसे। फास्टॅग काढून ठेवल्यानंतरही टोल वसूल। टोल मुक्ती पास नावालाच दिला का? प्रवाशांचे संतप्त सवाल। चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागाकडे जाणारा पूल कोसळला। दसपटीकडे जाणारी वाहतूक ठप्प। अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर पूल गेला होता बंद। कबुतरांसंदर्भात पेटा संस्थेची मंत्रालय परिसरात जाहिरातबाजी। आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा अशा आशयाचे झळकले बॅनर। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पेटाची जाहिरात। ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न विचारल्यानं सरपंचपतीनं केली मारहाण। गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव इथली घटना। 2 आरोपींविरोधात पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातल्या येरवडा परिसरात बॉयफ्रेंडला मेसेज का केला यावरून मुलींमध्ये राडा। लाथा बुक्क्या, केस ओढणं आणि गलिच्छ शिव्या देत घातला धिंगाणा। पुण्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती पत्नीचा मृत्यू। पुण्याच्या डेक्कनमधील प्रसिद्ध सह्याद्री रुग्णालयातील घटना। रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप। राज्यातील 22 जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट। 24 ते 27 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबईकरांचा कचरा आता नवी मुंबईकरांच्या अंगणात टाकला जाणार। कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजामधील जागा निश्चित। 2026 पासून कचरा टाकला जाणार। दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 लोकल बंद राहणार। वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं रेल्वेचं आवाहन। राहुल गांधींची बिहारमध्ये रॅली। राहुल गांधींनी स्वतः चालवली बुलेट। तेजस्वी यादवही राहुल गांधींसोबत बुलेटवर स्वार। ऑपरेशन सिंदूर नंतर गुडघ्यावर आलेला पाकिस्तान पुन्हा चर्चेसाठी तयार। पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून भारताकडे चर्चेसाठी गळ। भारतासमोर बिनशर्त चर्चेची दर्शवली तयारी। अमेरिकेला जाणारी टपाल सेवा भारताकडून स्थगित। कस्टम विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे हवाई वाहतूक कंपन्यांनी शिपमेंट वाहून देण्यास दिला नकार।